हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो माझी मॉर्निंग स्टार्ट झाली आहे विथ मयुरी अँड दीप्ती. येस, वी आर स्टील इन कोल्हापूर. आणि ह्या दोघी आम्हाला सकाळी सकाळी भेटायला आल्यात. ते पण इकडून काही जवळून वगैरे नाही, 30 किलोमीटर जवळ. जी ऐकूनच एकदम हल्ली. म्हणजे प्लीज एवढी मोठी रिस्क घेऊ नका. वी कॅन मीट एनी टाईम. आणि ह्या दोघी सुद्धा ॲडव्होकेट आहेत. मला खूप आवडलं की तुम्ही दोघी खास एवढ्या लांबनं आलेत ते आम्हाला भेटायला. छान वाटलं तिथे भेटून. अरे थँक्यू सो मच. अरे तुम्ही एवढा वेळात वेळ काढून आणला ते पण एवढं लांब तरी पण. आज निवांत आहे. So finally done with breakfast. Now it's checkout time. आता आम्ही निघतोय आणि येस कोल्हापूर. We just love कोल्हापूर. ब्युटिफुल प्लेस आहे, सिटी आहे, प्रेमळ आहे आणि येस आपलं एकदम आपुलकीने सगळे वागलेत आणि खरंच खूप छान वाटलं. सो थँक्यू सो मच फॉर लव्हिंग अस अँड फॉर सपोर्टिंग अस. आणि असंच प्रेम लाईक अ फॅमिली. आणि असंच प्रेम देत राहा. आणि चला मग लेट्स गो अँड लेट्स एक्सप्लोर द नेक्स्ट डेस्टिनेशन. महाराष्ट्राचं बॉर्डर क्रॉस करून कर्नाटकमध्ये एंटर झालो आणि बेळगाव सिटीमधनं आलो अँड आता परत क्रॉस करून महाराष्ट्रामध्ये आलेलो आहोत. ॲक्च्युली आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे सावंतवाडी अँड रोड्स आर गुड. आम्ही आतापर्यंत सरळ 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 एकदम कोल्हापूरवरनं निघालो आणि खरंच रोड्स खूप मस्त आहेत. सो आम्ही सावंतवाडीला चाललो. स्वप्नगंधा रिसॉर्ट अमेझिंग प्लेस आहे. मी असंच फक्त एक दोनदा बघितलेलं आणि मला कधीपासून माझ्या मनात होतं की जाऊया पण एवढं लांब कधी जाणं होणार मला माहीत नव्हतं. सो माहीत नव्हतं की मी माझ्या बर्थडेच्या वेळेस येईल आणि ते सगळं जुळून येईल. सो थँक्यू सनी. सनीने मस्त बुकिंग केले. सो दिस इज माय बर्थडे डेस्टिनेशन. तुम्ही बघालच की ते कसं आहे आणि खूप ब्युटिफुल आहे. ॲटलिस्ट आम्हाला फोटोजमध्ये तरी दिसलं आहे अँड जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुमच्याबरोबर सुद्धा मी शेअर करणार आहे. सो मेन आहे इथे नेटवर्क इश्यू. नो नेटवर्क, झिरो नेटवर्क, लिटरली झिरो नेटवर्क आहे. सो वी आर जस्ट होपिंग की मला तिथे थोडंसं तरी नेटवर्क मिळेल. आता तिथे गेल्यावरच समजेल की नेटवर्क किती आहे आणि किती नाही. सो सगळ्याचे अपडेट्स तुम्हाला नक्कीच देणार आहे आणि त्याचबरोबर मी माझं बर्थडे मस्त एन्जॉय करणार आहे. सुपर एक्सायटेड आहे. लेट्स गो.
फायनली वी हॅव रिच्ड. माझं बर्थडे सेलिब्रेशन इथे होणार आहे. थँक्यू सो मच सनी. सो आम्ही आलो आहोत स्वप्नगंधा रिसॉर्ट. सो जसं मी आधी सुद्धा मेन्शन केलं की वी आर नेचर लवर आणि मला असं काहीतरी हवं होतं जे थोडंसं वेगळं असेल आणि जे आधी एक्सपिरियन्स नसेल केलं मी. सो फायनली वी हॅव रिच्ड हिअर आणि तुम्ही बघू शकताय की ब्युटिफुल रूम, बेसिक आहे, छान आहे. त्याचं मेन अट्रॅक्शन जे आहे ते आहे हे व्ह्यू. तुम्ही असं बघू शकताय समोर इव्हन वॉटरफॉल आहे. दिस इज अ मेन अट्रॅक्शन. ह्याच्यासाठी मला इकडे यायचं होतं आणि मी इमॅजिन पण नाही करू शकत म्हणजे उद्या सकाळची मॉर्निंग किती ब्युटिफुल असणार आहे. उठल्या उठल्या हा व्ह्यू दिसणार आहे आणि खूप खूप मस्त वाटतंय मला. सो बेसिक जसं मी बोलली की दिस इज अ रूम. इथे आहे वॉशरूम. अच्छा, ह्याचा वास येतो. मी कधीपासून विचार करते की कशाचं एवढं मस्त सुगंध येते ना आतमध्ये एंटर केल्या. यामिनी पावडर आणि रेशम पावडर सगळं नॅचरल त्यांनी ठेवलेलं आहे. सो हा पूर्ण जो रिसॉर्ट आहे तो फॉरेस्ट मध्ये बांधला गेला आहे आणि इकडची जी त्यांनी नावं दिली आहेत ते त्यांनी मी त्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं की इथे एक डॅम आहे. त्या डॅमच्या बाजूला 10 गावं होती जी आता नाही आहे. सो त्या गावांवरती ह्या कॉटेजेसची त्यांनी नावं ठेवलेली आहेत. अँड द व्ह्यू इज अमेझिंग. इवन आम्ही आमचं लंच विथ अ व्ह्यू केलेलं आहे आणि आता आम्ही आमचं जे उद्यापर्यंत जो टाइम आहे हा एका व्ह्यू बरोबर स्पेंड करणार आहोत. अँड काय काय करणार आहोत पुढे ते तर तुम्हाला समजेलच. सो स्टे ट्यून विथ अस. फूड. सो आल्या आल्या Lunch. आम्ही लगेच फूडच म्हणजे Lunchच लंचच केलं केलं. बिकॉज 3 o'clock पर्यंत लंच टायमिंग होतं आणि खूप ऑथेंटिक होतं म्हणजे एकदम ट्रेडिशनल. लाईक इट्स अ मिक्सचर ऑफ गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र. तिन्ही क्युझिन्स त्यांनी हे केलंय ब्लेंड करून त्यांनी केलेलं पण खूप मस्त फ्लेवर्स एकदम छान होती. प्रॉन्स करी प्रॉन्स करी सगळ्यात बेस्ट होती. खूप 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 आवडली म्हणजे मस्त वाटतं एकदम. आणि त्यांची सर्विंगची जी सिस्टम पण तुम्ही खूप बघितली एकदम ट्रेडिशनल Right. आणि रूट्सला होती. सो Right. ते सगळ्यात जास्त आवडलं. आणि येस नेचर लव्हिंग आहोत आम्ही. खूप आवडतं आम्हाला हे. सो आता आम्ही थोड्या वेळ जरा Rest रेस्ट करतो आणि मग त्याच्यानंतर आम्ही थोडीशी प्रॉपर्टी ऍक्च्युली इथे ट्रेकला तुम्ही जाऊ शकतात पण मग असं कंडिशन आहे की किड्स आर नॉट अलाउड. सो मग आम्ही तिकडे कट होतो कारण त्या ट्रेकला जाऊन ते सनसेट वगैरे दाखवतात. सो ह्यांच्या इथे ज्यांना पॉसिबल नसेल ट्रेकला जाणं आणि मग त्याने ते कसं व्ह्यू बघायचं तर हे लोकांना त्यांच्या इथे रोपवे सिस्टम आहे. पण आपली जी युज्युअल रोपवे असते तशी नाहीये. ती कशी आहे हे तुम्हाला आम्ही ऑफकोर्स ब्लॉग मध्ये दाखवू. पत्ते. काय पते म्हणजे काय पत्ते. हा जो वर्ड आहे ना हा ऍक्च्युली आमच्या खूप क्लोज आहे. ह्या साईडला जायचं आपल्याला. हो तो बोलला नाही तिकडे एक्झिट. सो नायसा आता जेवढे लोक नायसाला एकदम जवळनं ओळखतात लाईक डेली तिला भेटतात वगैरे त्यांना माहिती असेल नायसा चप्पलला काय बोलते. नायसा चप्पलला बोलते पते. सो हे एकदम आमच्या क्लोज झालेलं आहे नेम. सो आम्ही ॲक्च्युली आराम करणार होतो मग आम्ही विचार केला की आम्हाला काही टाईम वेस्ट करायचं नाही आहे. सो आता आम्ही निघालोत कारण बिफोर टाईम लाईक बिफोर सनसेट सगळं काही ॲक्टिव्हिटीज केलं तरच अर्थ आहे. नंतर काहीच फायदा नाही आहे त्याच्यानंतर काही रूममध्येच बसायचं आहे. आणि आता ॲक्च्युली आता थंडी आहे. थंडी पण थोडंसं असं लाईक हां वॉर्म क्लायमेट आहे. आणि तुम्ही विचार करत असाल की मी हे असं काय घातलं आहे. थोडंसं जुगाड केलेलं आहे स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे म्हणून. सो वरती मी फक्त असं पॉन्चो घातलं आहे आणि आतमध्ये माझं स्विमिंग कॉस्ट्युम टाईप असं काहीतरी जुगाड केलं आहे मी. नायसाने मस्त स्विमिंग कॉस्ट्युम घातलं आहे. वाहिनींनी तिला आणलं आहे गोवावरनं. किती क्यूट दिसते आहे नायसा. अँड सनी इज ऑल सेट. माझं डिसाईड नाही आहे की मी जाणार आहे की नाही बट इकडचा स्विमिंग पूल एकदम ब्युटिफुल आहे
इन्फिनिटी पूल सारखं आहे, तुम्हाला मी दाखवते. आणि इथे नेटवर्क आहे पण ते खूपच कमी आहे. दुसरी गोष्ट, TV बिलकुल नाही आहे तुमच्या रूममध्ये, म्हणजे बेस्ट आहे. म्हणजे आम्ही मस्त टाइम स्पेंड करणार आहोत. अजून काय पाहिजे बर्थडे आय नो, व्ह्यू बघत टाइम स्पेंड. आता माझा हात दुखायला लागलाय. सो चला स्विमिंग पूल. पोचलो स्विमिंग पूलच्या इथे. सो दिस इज अ इन्फिनिटी पूल. तिथे समोर तुम्हाला इवन वॉटरफॉल दिसत असेल. आणि नायसा इज सुपर एक्सायटेड. नायसा आणि बाबा त्याच्याहून जास्त एक्सायटेड आहे. वॉटर लवर आहेत हे लोक. So, birthday girl is enjoying. Looking beautiful. मस्त ऊन आलंय का? ब्युटिफुल आलंय. असं स्विमिंग टाइम झालेला आहे आमचा. नायसाने तो एवढं एन्जॉय केलंय. माय गॉड, बापरे. सो आता आम्ही फटाफट चेंज करतो आणि हाय टी साठी जाणार आहोत. चला या साईडला, या साईडला, या साईडला, या साईड. गर्ल्स कुठे चाललात? हाय टी. आम्ही लेट झालो. चल भूक लागली. सो खूप एक्सायटेड आहो रचनाचा बर्थडे सेलिब्रेशनसाठी. इट्स प्री बर्थडे सेलिब्रेशन. उद्या बर्थडे आहे. बट येस, द बर्थडे सेलिब्रेशन हॅज बिगन ऑलरेडी. सो हाय टीसाठी आहे. सो ब्रेक, आय मीन स्नॅक्स विथ अ व्ह्यू. थांब थांब थांब, देते थांब. सो समोर आहे डॅमचं पाणी. आता वाजले आहेत 7:45 आणि मस्त फ्रेश झालो आम्ही. थंडी आहे इथे. खूप थंडी आहे. आणि आता आहे बॉनफायर. मस्त बॉनफायर आहे ते पण पूलच्या साईडला. तुमच्या साईडला. सो खूप अमेझिंग असेल असं आम्हाला वाटतं. आणि नसलं तरी आम्ही दोघं एकत्र टाइम स्पेंड करतोय, तर तेच एक अमेझिंग गोष्ट आहे. नायसाची मस्त झोप झालेली आहे. म्हणजे तिचा आता रड वगैरे काय होणार नाहीये. आणि मग तिकडनं लगेच फॉलोड बाय आम्ही डिनरला जाणार आहोत.
हमारे गुरुजी की ताई नहीं शिष्य है, हमारा लड़का अगला बेटा है। हाँ, ठीक है, हमारे इधर आवे तो तू काढा बघू पोटॅटो पाहिजे ते दादू घेऊन येणार पोटॅटो कशी ड्रेस अमेझिंग गेली गुड़िया और ला बेटा। You like potatoes? तिला पोटॅटोच आवडतात घे घे बाबू बस मी एक Onion घेतलेले. ओनियन खाल्लं सो मस्त झालं बॉनफायर त्याने मस्त त्यात अनियन आणि बटेटो टाकलेले टेस्टी लागत होते ते आणि छान वाटलं तिथे जरा बसून जसं तिकडनं बाहेर निघालो तर थंडी लगेच वाजायला लागले सो नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स अवर डिनर एरिया सो डिनर करू मस्त गरम गरम काहीतरी खायचं आहे म्हणजे सूप वगैरे मिळालं तर बेस्ट आहे अँड त्यानंतर रिलॅक्सेशन आज तर ॲक्च्युली रिलॅक्सेशन आहे बिकॉज नो एडिटिंग काही नाही मला माहीत होतं इथे येऊन सनी ऑलरेडी बोललेला की नेटवर्क नसेल सो मेक शुअर तू रेडी असशील सो मी व्हिडिओ वगैरे एडिट करून वगैरे बर्थडेला फुल रिलॅक्स येस बड्डेला रिलॅक्स आणि माझी लाईट बंद झाली आहे सो तुम्हाला जर मी दिसत असेल तर प्लीज सो ऑलरेडी अपलोड केलेलं आहे तुमच्यापर्यंत तर पोचेलच सो डोंट वरी अबाउट दॅट लेट्स गो विल हॅव डिनर छान जेवण झालं एकदम ट्रेडिशनल ऑथेंटिक आणि नॉनव्हेज पण छान होतं त्यांचं नॉनव्हेज पण छान होतं नाही एक मिनिट सो नेचरच्या आवाजात येस वातावरणात आय मीन नेचरच्या कुशीत आम्ही झोपणार आहोत म्हणजे इथे दुसरं कशाचाच आवाज नाही झाडांचा आवाज एवढं त्या झाडांचा आवाज येतोय वाऱ्या ब्रीज आहे म्हणजे वाऱ्याचा आवाज आय मीन एकदम मस्त वाटतंय जस्ट छान वेटिंग फॉर टुमॉरो मॉर्निंग की कसलं भारी वाटणार आहे उठल्या अरे वाव सो होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल येस आणि आमचं एक गोष्ट राहिले जे मी तुम्हाला सांगितलं रोपवेचं ते ना ॲक्च्युली ते आम्ही स्विमिंगला गेलो त्याच्यामुळे ते लेट Late झालं झालं. पण ते आम्ही तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवू आणि आम्ही birthday स्वतः vlog. एक्सायटेड आहोत ते एक्सपिरियन्स करायला हो आय जस्ट होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल सो भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये टिल देन बाय टेक केअर अँड Live, लिव्ह laugh लाफ and अँड love. लव्ह Bye. बाय नाईस से बाय अजून एक गोष्ट ऑफकोर्स हा ब्लॉग तुमच्यापर्यंत लेट येणार आहे लाईक 25th येणार आहे पण तुम्ही मला ऑलरेडी 23rd पासनं सगळे लोक मला विश करतायत आणि सो थँक्यू सो मच की तुम्ही एवढं सारं प्रेम देतायत मला आणि मला खूप मस्त वाटतंय पहिले मला ॲक्च्युली असं वाटायचं की सर्वांना कळायला पाहिजे की माझं बर्थडे आणि आता एवढे लोक माझ्याबरोबर कनेक्ट झालेत ना तर खूप म्हणजे 2-3 दिवसापासून आधीपासूनच तिचं बर्थडे बर्थडे सेलिब्रेशन आणि चालू wishes. झालंय असं बोलू शकता तुम्ही नाहीसाला सगळीकडे मध्ये सो चला आता मी इथेच हा एंड करतो भेटतो मग मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय बाय नाही से बाय 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 आपले कपडे उडून जातील सही हवाय भीती पडेल बाबा झाडाचा आवाज बघ.